खूप जण म्हणतात अश्विनीच्या मागं खूप लोड आहे कामाचा. बाहेरलं करते, घरातलं करते, लेकराचं बघते आणि जे काय आहे ते यूट्यूबचं बी करते असं म्हणतात. पण आज एका बाईनं म्हणजे खास जवळच्याच बाईनं म्हणली हिला काहीच काम नसतं म्हणून. आता मला काय करायचं तिनं काय का म्हणणार. पण मला एक गोष्ट खरंच सांगावीशी वाटली बरं का. कष्ट केलेले कुणाला दिसत नाहीत. अगदी घरातल्या जवळल्या माणसाला दिसत नाही. आणि प्रगती झाली म्हणजे खूप जणांच्या डोळ्यात सलते. अगदी जवळच्या माणसाच्या सलते बरं, बाहेरल्या कुणाच्याच नाही. मी माझी मेहनत कष्ट कसे केले आहेत तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसलेच आहेत. जरा काही काम नसलं घरामध्ये लगेच शेतामध्ये जायचं, शेतामधून घरी यायचं, घरचं काम बघायचं, स्वयंपाक करायचा. आता माझे 3 लेकरं, आम्ही 2 जण, असे 5 जण आमची फॅमिली आहे. ह्यांचं करू जर तर किती वेळ लागतो हात समजायलाच माहीत असतं बरं का. घरातलं कसं असतं, उटेरटा काय असता कुटाणा म्हणजे ते सगळ्यालाच माहीत असतं. आणि पुन्हा हे जनावराकडलं बघायचं, घरातलं बघायचं. आणि आपण कसलेही व्हिडिओ टाकू यूट्यूबला, शॉर्ट टाकू, जणू मिनी ब्लॉग टाकू, वेळ तर लागतोच ना, त्याच्यासाठी सुद्धा कष्ट असतात. पण आता जे काय कष्ट आमच्या संसारामधून आम्ही केले आहेत ते प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की आमचे कष्ट आणि कष्टातून काय घेतलं आहे आम्ही आणि काय नाही ते, आणि कसं उभा केला आहे लेकरं बाळं शिकवून संसार. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बरं. आणि गरीब घरातून थोडं बहुत करणं, काही घेऊन दाखवणं म्हणजे खूप खूप काय असतं. त्याच्या मागचे कष्ट भरपूर असतात. पण मी का सांगावंसं वाटलं माहिती आहे का, आज मला एकानं खरंच माझं मन दुखवलं आहे, अगदी जवळच्या माणसानंच. त्याचं मी नाव घेऊ शकत नाही बरं का. आणि तिला का माहीत तिला काय झालं ते अचानकच तिनं तसं म्हणली. पण आज तिनं पण व्हिडिओ माझा बघलच, म्हणून मला हे सांगायचंच आहे. किती वेळा आम्ही दोघांनी किती वेळा पडून उभं केला आहे राहिलेला संसार हा. जेव्हा आपल्या कष्टाचे फळ मिळतं तेव्हा लोकांच्या डोळ्यात सलतं. हे 101% बरोबर आहे. आणखीन सलविणार हे माझ्या जिद्द पण आहे.